गेल्या 20 वर्षापासून आमच्या संस्थेतर्फे ही ॲम्ब्युलन्स औषध गोळे वाटपासाठी आम्ही वारीत जातो आणि वारीमध्ये सेवा करून आम्हाला खूप आनंद मिळतो आणि पूर्ण वारकऱ्यांची सेवा करताना आम्हाला त्यांच्यामध्ये पांडुरंग दिसतो। 20 वर्षामधली आठवण म्हणलं तर एक पेशंट आम्हाला वाकरीला भेटला होता अटॅक आलेला। मग ते आल्यानंतर आमच्या डॉक्टरनी तपासलं, त्यांना ही केलं, सगळं त्याचं व्यवस्थित अगोदर प्रथमोपचार केला आणि नंतर आम्ही 108ची ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला मोठ्या हॉस्पिटलला पाठवून दिलं। 1300 सालामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सामाजिक समरसतेचा एक नवीन परिपाठ सुरू करण्यासाठी भक्तीचा आधार घेतला आणि तेव्हापासून अव्याहतपणे अखंडपणे ही वारी आळंदी ते पंढरपूर ही वारी चालू आहे। या वारीमध्ये समाजाचे अनेक घटक, अनेक संस्था ह्या वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात। विवेकानंद रुग्णालयाच्या माध्यमातून गेली 20 वर्ष आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी, वैद्यकीय सेवा करण्यासाठी तिथे आमचं पथक हे जात असतं। या पथकामध्ये 2 डॉक्टर्स असतात, 7 कर्मचारी असतात, त्यात वैद्यकीय कर्मचारी असतात, अवैद्यकीय कर्मचारीसुद्धा असतात आणि या सर्व टीम मिळून तिथे 10 दिवस हे वारकऱ्यांची सेवा करत असतात। या सेवेमध्ये समाजातील ही लोक आम्हाला सहयोग देत असतात। काही फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, त्या आम्हाला याच्यासाठी लागणारी वैद्यकीय जी काही औषधं असतात ती औषधं ते आम्हाला पुरवतात। सुमारे 10 ते 12 लाखाचा हा आमचा एकूण या प्रकल्पाचा हा खर्च असतो। विवेकानंद रुग्णालयातील सर्व कर्मचारी, डॉक्टर्स हे सुद्धा आपल्या वैयक्तिक आर्थिक योजनेतनं पगारातनं या कामासाठी हे सहयोग देत असतात। संस्था हा प्रयोग गेली 20 वर्ष अखंडपणे करत आहे। फक्त मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये मात्र आम्ही ही सेवा देऊ शकलो नव्हतो। इथून पुढेही आम्ही ही सेवा अखंडपणे देणार आहोत आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या वारकऱ्यांमध्येच आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेत असतो। ही सेवा आमची त्यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी आम्ही या वारकऱ्यांच्या माध्यमातून देत आहोत। ती अखंडपणे परमेश्वराने आमच्याकडनं करून घ्यावी अशी आम्ही परमेश्वराच्या, विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। Thanks for watching Ekmat Digital.